विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची चांगलीच डोकेदुखी वाढली। पुण्यात रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्यात वाद सुरू आहे, तर तिकडे धाराशिव आणि मावळमध्ये देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। पाहूया या संदर्भातलाच आमचा हा स्पेशल रिपोर्ट। दोन रुपालींचा वाद दादांच्या दरबारात। संघटनेमध्ये इतर लाडक्या बहिणी सुद्धा आहेत ज्या कार्यक्षम आणि सक्षम आहेत, त्यांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे। त्यामुळे एक व्यक्ती एक पद देण्यात यावं। एका व्यक्तीवरती बोलणं आणि एका व्यक्तीचा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा नाहीये। चाकणकरांना पद, ठोंबरेंची नाराजी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील दोन लाडक्या बहिणी एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या। रुपाली चाकणकरांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानं रुपाली ठोंबरे यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। पक्षात सर्वांना समान संधी देण्याची मागणी करत रुपाली ठोंबरे आणि दीपक मानकर यांनी अजित पवारांकडे तक्रार केली आहे। मी याआधी सुद्धा मुद्दा मांडला होता की संघटनेमध्ये इतर लाडक्या बहिणी सुद्धा आहेत ज्या कार्यक्षम आणि सक्षम आहेत, त्यांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे। त्यामुळे एक व्यक्ती एक पद देण्यात यावं। ज्या महिला आयोगाच्या चाकणकर मॅडम आहेत त्यांनाही मी शुभेच्छा दिलेल्या आहेत, परंतु एक व्यक्ती एक पद याच्यानुसार न्याय देण्यात यावा। कारण का संघटनेमध्ये ह्या सगळ्या महिला कार्यकर्त्या पदाधिकारी दादांकडे बघून आलेले असतात। एका व्यक्तीवरती बोलणं आणि एका व्यक्तीचा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा नाहीये। संघटना म्हणून महत्त्वाची आहे आणि राज्यभरामध्ये चालू असलेलं काम संघटना आणि आयोग या दोन्हींची जबाबदारी आता परत एकदा नव्याने आयोगाची जबाबदारी घेते। त्याच्यामुळे हे विषय माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहेत। रुपाली चाकणकरांना दिलेल्या पदानंतर पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। रुपाली चाकणकरांना दिलेल्या पदानंतर रुपाली ठोंबरे नाराज आहेत। रुपाली ठोंबरे आणि दीपक मानकरांनी अजित पवारांची भेट घेत 1 तास चर्चा केली। रुपाली चाकणकरांना पद दिल्यामुळे पुण्यामधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज आहेत। त्यामुळे जवळपास 1000 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत। दरम्यान पुण्यातील हा वाद अजित पवारांनी सोडवावा अशी विनंती रुपाली ठोंबरे आणि दीपक मानकर यांनी केली आहे। रुपाली ठोंबरे आणि मानकरांनंतर रुपाली चाकणकर यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतली आहे। रुपाली ठोंबरेच नाही तर अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर देखील नाराज आहेत। राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये निवड न झाल्यानं मानकरांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे। अजित पवारांनी रुपाली ठोंबरे आणि दीपक मानकरांची समजूत काढली आहे। तुमच्या नावाचा पुढे विचार केला जाईल असं आश्वासन अजित पवार यांनी दोघांना दिल्याची माहिती आहे। पक्षासाठी काम करा, पुन्हा सरकार आणायचं आहे अशा सूचना देखील त्यांनी दोन्ही नेत्यांना दिल्या। त्यामुळे दादांच्या दरबारी पुण्याचा वाद पेटणार की सुटणार याकडे आता लक्ष लागलंय। दोन्ही रुपाली चाकणकर असतील, रुपाली ठोंबरे असतील, या दोन्ही अतिशय महत्वाच्या नेत्या आहेत, चांगल्या कार्यकर्त्या आहेत आणि पक्षश्रेष्ठींकडे त्याच्या बाबतीमध्ये विचार विनिमय पण सातत्याने होत असतो। योग्य वेळी योग्य व्यक्तीला नक्की चांगली संधी मिळेल। फक्त पुण्यातच नाही तर धाराशिवमध्ये देखील अजित पवारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। अजित पवार गटाचे विधान परिषदेचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी आयात उमेदवारावरून पक्षश्रेष्ठींना इशारा दिलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये आयात केलेल्या उमेदवारामुळेच पराभव झाल्याचा दावाही त्यांनी केलाय की या वेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये ऐन वेळेला दुसऱ्या पक्षातून कोणाला प्रवेश देऊन जर त्या ठिकाणी तिकीट दिलं तर या जिल्ह्यातला एकही कार्यकर्ता त्या उमेदवाराचं काम करणार नाही, ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेतली। 2019च्या लोकसभा निवडणुकीत धाराशिवमध्ये ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात भाजप नेते राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना अजितदादांच्या राष्ट्रवादीनं पक्षप्रवेश देत उमेदवारी दिली। या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी अर्चना पाटलांचा मोठा पराभव केला। मावळमध्ये सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे। अजित पवारांचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी महामंडळ नाकारलंय। ते विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। दरम्यान बापू भेगडेंनी घेतलेल्या निर्णयानंतर दादांचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी देखील भेगडेंना इशारा दिलाय। मला काही महामंडळ नकोय, मलाही काही गोष्ट ह्यामध्ये, कारण की मी खूप मोठ्या ह्या महामंडळापेक्षा खूप मोठ्या त्या गोष्टीवर पण काम करतोय। असं काही मला पक्षाने दिले नाही, पण आजही मी ज्या गोष्टीची मागणी केलेली त्या गोष्टीवर मी ठाम आहे। विलास काका लांडे यांनी आणि प्रांत अध्यक्ष तटकरे साहेब यांच्या एकमेकांशी संवाद करून
कुठं कोणाला संधी देता येईल या अनुषंगानं त्या महामंडळामध्ये बापूसाहेब बेगडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु आता ते का नको मानतायत किंवा कुणाच्या सांगण्यावर नको मानतायत हे आपल्याला थोड्या दिवसांनी स्पष्ट होईल. मावळमध्ये सुनील शेळकेंना पक्षातूनच नाही तर भाजपमधून देखील विरोध पाहायला मिळतोय. राष्ट्रवादीच्या बापू भेगडेंनी सुनील शेळके यांच्या विरोधात दंड थोपटल्यात. ते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. मावळमधून काही दिवसांपूर्वी भाजप नेते बाळा भेगडे यांनी देखील सुनील शेळकेंना विरोध केला होता. बाळा भेगडे यांनी मावळ मतदारसंघ भाजपला सोडण्याची मागणी केली होती. मावळची जागा भाजपला सोडली नाही तर बंडखोरीचे संकेत बाळा भेगडे यांनी दिलेत. त्यामुळे सुनील शेळकेंनी आज सागर बंगल्यावर जात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. पारनेरमध्ये सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय. पारनेरमधील अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयामध्ये येत आपली नाराजी व्यक्त केली आहे. पारनेर मतदारसंघात सुजित झावरे किंवा लामखडेंना सोडून दुसरा उमेदवार देऊ नये अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे. दादांनी नगर तालुक्याला जाता न्याय द्यावा, नाही तर पारनेरचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण इतके 4-5 जण इच्छुक आहेत. माझ्या मुद्द्यावरती 5 लोक खुश आहेत. पण उद्या जाहीर सभेमध्ये नगर तालुक्याच्या वतीने त्या ठिकाणी मी दादांना विनंती करणार आहे की नगर तालुक्याला आपण त्या ठिकाणी न्याय द्यावा आणि तो निश्चित देतील. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आपल्याच पक्षात सुरू असलेल्या नाराजी नाट्यामुळे अडचणीत सापडल्यात. त्यामुळे येत्या काही दिवसातच अजित पवारांना पक्षातील अंतर्गत वाद सोडवावा लागेल. अन्यथा याचा फटका दादांच्या राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत बसल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.